गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन हे चॅप्टर आपण बघितलेलं आहे. त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आपण पॉलिनॉमियल्स अँड देअर फॅक्टरायझेशन हा पॉईंट बनणार आहे. त्याच्यामध्ये डेफिनेशन, टाईप्स अँड एक्झाम्पल्स हे एवढे आपण 3 पॉईंट्स बनवणार आहेत. आता तुम्हाला 9वीला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणून एक चॅप्टर्स आहे, तो चॅप्टर तुम्हाला झालेला आहे. आपण बघूया त्याच्यामध्ये definition of polynomials. A polynomial in variables x is an algebraic expression. म्हणजे की जे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणा त्याच्यामध्ये फक्त एकच व्हेरिएबल असतो. फॉर एक्झाम्पल ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजे याच्यामध्ये बघा फक्त व्हेरिएबल x सिंगल आहे असं म्हणून नाही. किंवा आपण फॉर एक्झाम्पल बघूया आपण x² प्लस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये बघा फक्त सिंगल एकच x व्हेरिएबल आलेला आहे. इन पॉलिनॉमियल व्हेरिएबल x इज ॲन अल्जेब्रिक म्हटलं आहे. असं एक्झाम्पल नाही आहे की ज्याच्यामध्ये x² प्लस 5y प्लस 6 इज इक्वल टू 0. तर हा पॉलिनॉमियल आणि हा क्वाड्रॅटिक झाला नसता, कारण की याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहेत. ज्यावेळेस सिंगल व्हेरिएबल असेल आणि त्याची पॉवर जर 2 असेल तर त्याला आपण काय म्हणतो, पॉलिनॉमियल टाईपचे एक्झाम्पल म्हणतो. म्हणजे x² प्लस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. या टाईपचे जे क्वेश्चन असतील त्या टाईपला आपण काय म्हणतो, आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. आणि त्याच्यामध्ये आपण हे काय म्हणतो, आपण पार्ट्स बघतो. आता बघा, वेअर कोएफिशियंट an-1 अप टू a0 आर रिअल नंबर्स असतात त्याच्यामध्ये, मग ते पॉझिटिव्ह असतील निगेटिव्ह असतील. थोडक्यात काय याचे कोएफिशियंट x² जे काही कोएफिशियंट असतात ते काय असतात, रिअल नंबर असतात. अँड n इज अ नॉन निगेटिव्ह इंटिजर. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल हा जो आहे थोडक्यात नॉन निगेटिव्ह म्हणजे पॉवर जी असेल आपली की x² मध्ये असेल किंवा x³ मध्ये असेल, x⁴ म्हणजे पॉवर ही पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह नाही. x⁻², x⁻³ x⁻3, x⁻⁴ ही पॉवर निगेटिव्ह म्हणजेच काय, नॉन निगेटिव्ह म्हणून त्या सांगितले. म्हणजे पॉवर ह्या सगळ्या आपल्या काय असतील, पॉझिटिव्ह असतील. म्हणजे हे तुम्हाला सांगितलेलं एक्झाम्पल x² प्लस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0 ह्या टाईपचे क्वेश्चन असतील. आता पुढचं बघा, त्याच्यामध्ये टाईप्स पण आहेत. टाईप्स ऑफ पॉलिनॉमियल. कॉन्स्टंट पॉलिनॉमियल असतील ज्याच्यामध्ये व्हेरिएबल नाही. फॉर एक्झाम्पल बघा, त्यामध्ये p(x) एखादा इक्वेशन असेल तर त्याला आपण p(x) कन्सिडर करतो. त्याला 7 आहे, ह्या 7ला बघ कुठेही व्हेरिएबल अटॅच नाही आहे. त्याला आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट पॉलिनॉमियल म्हणतो. दुसरं आहे बघा लिनियर पॉलिनॉमियल. त्याच्यामध्ये डिग्री बघा, फॉर एक्झाम्पल p(x) इक्वल टू 2x प्लस 3 म्हणजे फक्त एकच व्हेरिएबल त्याच्यामध्ये अटॅच आहे. त्याला म्हणतो आपण लिनियर म्हणजे काय, सिंगल. मग तो 2x प्लस 3 असेल किंवा 2y प्लस 5 असेल, फक्त एकच व्हेरिएबल त्याच्यामध्ये पाहिजे तर त्या टाईपला काय म्हणतो आपण, लिनियर पॉलिनॉमियल. त्याच्यामध्ये डिग्री फक्त 1. डिग्री म्हणजे पॉवर असते, हे लक्षात घ्या. इथे जी असेल त्याला आपण पॉवर म्हणजेच आपण डिग्री म्हणतो आपण. दुसरं आहे बघा आता क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, जे जास्त करून तुम्हाला क्वाड्रॅटिकवरती जास्त भर द्यायचे. आता क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे काय, याची डिग्री फक्त 2च असेल, 2पेक्षा कमी नाही आणि 2पेक्षा जास्त नाही, तर त्याला काय म्हणतो आपण, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. फॉर एक्झाम्पल बघा, त्यांनी x² प्लस 5x प्लस 6 याच्यामध्ये बघा व्हेरिएबल सेम आहेत आणि पॉवर किती इथं 2 आहे, तर ह्याला काय म्हणतो आपण, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. समजा असं असेल x³ प्लस 5x 5x² आणि प्लस 7x प्लस 6 इज इक्वल टू 0 म्हटलं. तुमचं म्हणणं काय असेल, मॅडम ह्याच्यामध्ये पण सगळे व्हेरिएबल आहेतच ना. नाही, व्हेरिएबल जरी असतील सेम तरी पॉवर त्याची काय पाहिजे आपल्याला, त्याची डिग्री किती पाहिजे, 2च पाहिजे, तरच त्याला आपण काय म्हणतो, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता पुढचा पॉईंट आहे बघा आपला क्युबिक पॉलिनॉमियल. जसं त्याची डिग्री म्हणा किंवा पॉवर, डिग्री किंवा आपण पॉवर करणार काय म्हणू शकतो आपण. तर किती पाहिजे, त्याची 3 पाहिजे. एक्झाम्पल दिले बघा आपल्याला x³ मायनस 6x² प्लस 11x मायनस 6. बघा व्हेरिएबल सेम आहे पण त्याची डिग्री किती आहे, त्यामध्ये 3 डिग्री आहे. याला आपण काय म्हणतो, आपण क्युबिक पॉलिनॉमियल. जर तुम्हाला क्वेश्चन आला डिफाईन द पॉलिनॉमियल्स अँड टाईप्स ऑफ पॉलिनॉमियल, तर तुम्ही कॉन्स्टंट पॉलिनॉमियल, लिनियर पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि क्युबिक पॉलिनॉमियल हे टाईप सांगून
तुम्ही इथं एक्झाम्पल, हेच एक्झाम्पल असलं असं नाही, तुम्ही तुमच्या मनात सुद्धा त्याच्यामध्ये एक्झाम्पल ॲड करू शकता. आता पुढचा पॉईंट बघूया आपण, फॅक्टरायझेशन बाय कॉमन फॅक्टर. आता फॉर एक्झाम्पल बघा, आता 2x³ प्लस 4x². आता ह्याच्यामध्ये थोडक्यात आपण काय करतो, आपण कॉमन काढणे म्हणतो आपण याला. हां, तर ह्याच्यामध्ये बघा कॉमन फॅक्टर काय, ह्याच्यामध्ये 2x². हा जर आणि हा बघितला, इथं x आहे, इथं x आहे, इथं x² आणि इथं x³. म्हणजे आपण कॉमन किती काढू शकतो, आपण x² कॉमन काढू शकतो आपण. नंतर हा 2 आणि हा आपला काय 4 आहे, म्हणजे 2च्या टेबलमध्ये 4 आहे म्हणून आपण 2 इथं कॉमन काढू शकतो आपण. कॉमन काढल्यानंतर ब्रॅकेटमध्ये बघा काय राहते, 2 बाहेर काढले, x³ मधला x² आपण बाहेर काढला म्हणजे एकच x शिल्लक राहिला, प्लसला प्लस साईन 4x² आपण पूर्णपणे बाहेर काढलेला आहे. आता राहतो काय, इथं आपला 4 राहणार आहे. मग हा 4 म्हटल्यानंतर कॉमनमध्ये काय 2, म्हणजे 2च्या टेबलमध्ये 4 कुठे येते, 2 मध्ये येते. याला म्हणतो आपण कॉमन फॅक्टर म्हणतो किंवा आपण कॉमन फॅक्टर्स ह्या टाईपमध्ये येते. समजा फॉर एक्झाम्पल आपण दुसरं एक्झाम्पल बघूया आपण, 10x² प्लस 5x असेल. त्याच्यामध्ये कॉमन काय निघेल बघा, आता इथं x एकच आहे आणि इथं x² आहे म्हणून आपण एक x बाहेर काढू शकता. नंतर इथं 10 आहे आणि इथं 5 आहे, म्हणजे 5च्या टेबलमध्ये 10 आहे म्हणून आपण 5 कॉमन काढला. मग ब्रॅकेटमध्ये x² मधला एक x बाहेर काढलेला आहे आपण, एक x शिल्लक राहिला. नंतर 5 आपण बाहेर काढले, मग 5च्या टेबलमध्ये 10 कुठं येतो, 5 2 जा म्हणून 2 आला. नंतर प्लस 5 पूर्णपणे बाहेर काढलेला आहे, x पण पूर्णपणे बाहेर काढलं आहे, म्हणजे इथं काहीच नाही, म्हणजे 0 असं नसतो, काहीच म्हणजे काय असतं इथं 1 असतं आणि ब्रॅकेट क्लोज. आपण कॉमन काढल्यानंतर आणि आज परत हे जर मल्टिप्लाय करायचं ना, वरची स्टेप पण यायला पाहिजे. आता बघा 5x × 2x 5 × 10 x × x x² आला, प्लसला प्लस 5x × 1 म्हणजे 5x. तुम्ही जर आपण पूर्णपणे 5x केलं आहे तर तुम्ही असं जर 0 केलं असता तर 5x मल्टिप्लाय बाय 0 म्हणजे इथं आन्सर किती आला असता आपला, 0 आला असता. म्हणून आपण काय केलं, इथं आपण 1 आपण घेतलेलं. पुढचा पॉईंट बघूया आपण, फॅक्टरायझेशन बाय ग्रुपिंगमध्ये. आता त्यामध्ये बघा ग्रुप कसा असणार आहे, आता एक्झाम्पल दिले. आता कुठला आपण स्क्वेअर सांगितला आहे, आता आपला क्युबिकचा x³ प्लस 3x² प्लस 2x प्लस 4. टोटल याच्यामध्ये 4 टर्म्स आहेत, फर्स्ट सेकंड थर्ड आणि 4, टोटल 4 टर्म्स आहेत. आणि 4 टर्म्स असल्यानंतर काय करायचं आहे, 2 पेअर करायचे, हे 2 पेअर आणि हे 2 पेअर अशा आपण पेअर तयार केले. आता बघा x³ प्लस 3x² किती दिले बघा, त्यांनी पेअर केले. मग आपण ब्रॅकेट घेतले समजण्यासाठी, प्लस 2x प्लस 6 हा पेअर हे समजण्यासाठी आपण फक्त ब्रॅकेट केलेलं आहे. आता इथे बघा या 2 पेअर्समध्ये आपण हे केले, त्यामध्ये कॉमन काय, इथं x² आहे आणि इथं x³ आहे, म्हणजे आपण x² बाहेर काढला. ब्रॅकेटमध्ये x³ मध्ये आपण x² कॉमन काढलेला आहे, काय राहणार फक्त एकच x राहणार. नंतर प्लसला प्लस 3x² मध्ये आपण x² बाहेर काढलेला आहे, फक्त राहणार काय इथं 3 आला. नंतर प्लस 2x प्लस 6, याच्यामध्ये इथं x नाही आहे त्यामुळे आपण x कॉमन करू शकत नाही. हां, पण 2 आणि 6 आहे, म्हणजे 2च्या टेबलमध्ये 6 आहे म्हणून आपण 2 बाहेर काढला. ब्रॅकेटमध्ये 2 बाहेर काढल्यानंतर x आला, प्लस 2च्या टेबलमध्ये 2 3 जा 6 म्हणून इथं 3 घेतलं. आता बघा हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेम दिसतो तुम्हाला, x प्लस 3 आणि x प्लस 3. तर x² चा कोएफिशियंट आपण घेतला x प्लस 3 किंवा याचा कोएफिशियंट x² घेतला. नंतर प्लस परत दुसऱ्या ब्रॅकेटचा आपण कोएफिशियंट किती घेतला, आपण 2 ब्रॅकेट किंवा असे हे 2 ब्रॅकेट सेम म्हणून आपण x प्लस 3 अगोदर घेऊ शकतो आपण. आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये x प्लस 3चा कोएफिशियंट x² प्लसला प्लस इथं x प्लस 3 आपण कॉमन काढलेला आहे आणि याचा तो दोन्हीचा मिनिंग सेमच आहे. आता आपण ब्रॅकेट काय करतोय, हा ब्रॅकेट अगोदर घेतले, तो ब्रॅकेट नंतर घेतला, एवढंच आहे. याला म्हणतो आपण काय करायचं आहे, ग्रुपिंग. फॉर एक्झाम्पल बघूया आपण, जो आपण आत्ताच क्वेश्चन घेतला बघा आपण, x² प्लस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. मग हा 6 जो आहे ह्याचे फॅक्टर काढायचे, 2 नंबर असे सांगायचे की मल्टिप्लिकेशन 6 यायला पाहिजे आणि त्या दोघांची ॲडिशन 5 यायला म्हणजे मिडल टर्म्स 5 यायला पाहिजे. 3 2 जा 6 आणि 3 प्लस 2 याला किती येतं आपल्या इथं 5, म्हणजे आपले फॅक्टर पडले. तर आपण x² प्लस
3x प्लस 2x प्लस 6 इज इक्वल टू 0. म्हणजे आपण ॲक्च्युली काय केले, जर मिडल टर्म आहे 5x त्याऐवजी आपण 3x प्लस 2x घेतलं आपण. आता झाले का ग्रुपिंगमध्ये बघा आले ते 4 टर्म्स 1 2 3 4. मग ह्याच्यामध्ये हा पेअर तयार झाला आणि हे 2 पेअर. ही स्टेप आली बघा आता ग्रुपिंग टर्मची तुम्हाला सांगितल्यानंतर. नंतर ते कॉमन म्हटलेत ना, मग आता बघा x² प्लस 3x त्यामध्ये कॉमन काय निघणार आहे, x कॉमन निघाला ब्रॅकेटमध्ये. x² आपण x बाहेर काढला आहे तर काय राहणार x प्लसला प्लस x बाहेर काढलेला आहे काय राहणार इथं 3. नंतर प्लस 2x प्लस 6 आहे. आता यामध्ये x नाही आहे पण 2 आहे म्हणून आपण 2 कॉमन करणार ब्रॅकेटमध्ये. 2x मधून 2 कॉमन करायला राहणार x प्लस 6 मधून 2 कॉमन काढणे म्हणजे थोडक्यात काय डिवाइड करणे असते किंवा त्या टेबलमध्ये बघणे कुठं आहे तो 6 हां 2 3 जा म्हणजे आपण 3 केला इज इक्वल टू 0. आला का बघा 2 ब्रॅकेट्स आहे म्हणजे तुम्हाला सांगितलं तर 2 ब्रॅकेट सेम होतं म्हणून. हाच क्वेश्चन पण इथं क्यूबमध्ये आपण इथं स्क्वेअरमध्ये घेतलेले हां आहे का ब्रॅकेट सेम. तर ब्रॅकेट सेम असेल आपण नंतर एकदाच तो ब्रॅकेट घेतो इंटू अनदर ब्रॅकेटमध्ये x प्लस 3चा कोएफिशियंट x नंतर प्लस आणि परत हा x प्लस 3चा कोएफिशियंट 2 इज इक्वल टू 0. आहे का फायनल मेथड. तर आपण ह्या मेथडने आपण काय करतो आपण ग्रुपिंग मेथड आपण सॉल्व. तुम्ही हे नवीन सगळंच केलेलं आहे त्याच्यामध्ये. पुढचं घ्या आपण फॅक्टरायझेशन युजिंग आयडेंटिटीज. आता बघा याच्यामध्ये हे तुम्हाला फॉर्म्युला तुम्ही झालेले आहेत 8वीमध्ये 9वीमध्ये 10वीमध्ये हे सगळं तुम्हाला झालेलं आहे. मग तो स्टेट बोर्ड असेल CBSE बोर्ड असेल किंवा ICSE बोर्ड असेल किंवा मराठी मीडियम असेल सगळ्या विद्यार्थ्यांना हे फॉर्म्युले झालेले आहेत हां. त्यानंतर आपण आयडेंटिटी फॉर्म्युले a² मायनस b² असेल तर आपण एक ब्रॅकेटमध्ये a मायनस b आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये a प्लस b किंवा असे काय विद्यार्थी घेतात फर्स्ट ब्रॅकेटमध्ये a प्लस b इंटू सेकंड ब्रॅकेट a मायनस b असंही घेऊ शकतात. असं काही नाही आहे बघा 4 इंटू 3 12 होतात आणि 4 इंटू 3 कोणती मल्टिप्लिकेशनमध्ये कोणती टर्म अगोदर घेतली म्हणजे मिनिंग चेंज होत नाही. त्या पद्धतीने आपण a² मायनस b² असेल तर फर्स्ट ब्रॅकेट a प्लस b अँड अनदर ब्रॅकेट a मायनस b. आता फॉर एक्झाम्पल घेतलं की आपण x² मायनस 16 अप्लाय आयडेंटिटी म्हटलं त्यांनी तिथं ॲड्रेस अप्लाय केला आहे. आता बघा हे थोडंसं आपण सिम्प्लिफाय करूया आपण हां x² मायनस आता 16 हां कोणत्या नंबरचा स्क्वेअर 16 येतो 4चा स्क्वेअर हां x² मायनस 4चा स्क्वेअर किती आला आपला 16. तर ह्या कोणत्या टाईपमध्ये बसला बघा a² मायनस b² ह्या फॉर्मॅटमध्ये बसतो का हा फॉर्मॅटमध्ये बसल्यानंतर मग आपण काय करतो a प्लस b आणि a मायनस b. मग a म्हणजे किती आपला x प्लस b म्हणजे किती आपला 4 इंटू अनदर ब्रॅकेट x मायनस 4 आहे कशामध्ये आपण सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण x² मायनस 25 असेल तर हे आपण कसं करू शकतो आपण x² हां आणि 25 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे 5चा स्क्वेअर आहे x² मायनस 5². मग परत हा कोणत्या टाईपमध्ये आला बघा a² मायनस b² ह्या टाईपमध्ये आला. असा असा तर आपण काय करतो एक ब्रॅकेट पॉझिटिव्ह एक ब्रॅकेट निगेटिव्ह. एच व्हॅल्यू किती आपली x प्लस बीची व्हॅल्यू किती आपली 5 इंटू अनदर ब्रॅकेट x मायनस 5. तर ह्याला काय म्हणतो आपण आयडेंटिटी फॉर्म्युला अप्लाय करून जे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतो त्या टाईपच्या ह्याच्यामध्ये असेल. तुम्ही म्हणाल बघा हा एक फॉर्म्युला आहे a प्लस b हा ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला वेगळा आणि a² मायनस b² हा फॉर्म्युला वेगळा. कन्फ्यूज व्हायचं नाही. हा फॉर्म्युला हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे आणि हा सेपरेट स्क्वेअर. पुढचं बघूया आपण फॅक्टरायझेशन युजिंग फॅक्टर थेरम. p ऑफ a 0 देन x मायनस a इज अ फॅक्टर. त्याचे फॅक्टर कसे पडतात ते आपण याच्यामध्ये बघूया. आता ते आता आपण बघत आलो ना पण तेच x³ मायनस 6x² प्लस 11x मायनस 6. समजा आपण आपल्याला चेक करायचं आहे हे फॅक्टर म्हणजे काय इक्वेशन सॅटिस्फाय कसं होते ते. p ऑफ 1 इज इक्वल टू 0. समजा मी जर x ची व्हॅल्यू जर 1 घेतली तर माझा आन्सर 0 येते का. मग x मायनस 1 इज अ फॅक्टर होईल का. p ऑफ x x मायनस 1 x² मायनस 5x प्लस 6.
हे ब्रॅकेट आपण जर क्यूबमध्ये असेल त्यावेळेस ही मेथड अप्लाय करायची. एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 आपण आत्ताच वरती सॉल्व केलं. याच्यामध्ये आपण बघा एक्स मायनस 2 आणि एक्स मायनस 3 कोणत्या क्वेश्चनमध्ये आपण सॉल्व केले बघा, आहे का बघा, एक्स प्लस 3 आणि एक्स ह्या क्वेश्चनमध्ये ते प्लस आहे आणि आता जे बघतोय आपण ते काय मायनसमध्ये. त्याचे फॅक्टर एक्स मायनस 1 एक्स मायनस 2 एक्स मायनस, हे कधी ज्यावेळेस पॉवर क्यूबमध्ये असेल त्यावेळेस. क्यूबमध्ये असेल तर स्क्वेअर असेल तर आपण सिंपल मेथडने आपण काय करू शकतो, आपण सॉल्व करू शकतो. त्याच्यामध्ये बघा डिग्री आहे, हायेस्ट पॉवर ऑफ एक्स, फॅक्टरायझेशन, नंतर मेथड्स ऑफ कॉमन फॅक्टर, ग्रुपिंग आणि ट्री फॅक्टर थेरम हे आपण याच्यामध्ये बघितले आहे. आता एक्झामला तुम्हाला क्वेश्चन असेल डिफाईन पॉलिनॉमियल अँड टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल विथ एक्झाम्पल. त्यावेळेस हे जे सगळं झालेलं आहे हां, ते काय करायचं तुम्ही ह्या मेथडनेच अगोदर पॉलिनॉमियल डेफिनेशन द्यायची. डेफिनेशन घेतल्यानंतर त्याचे टाईप्स घेते, टाईप आणि प्रत्येक टाईप्समध्ये एक एक क्वेश्चन काय करायचे त्याच्यामध्ये लिहायचे. हां, ह्याच्या पद्धतीने तुम्हाला ते क्वेश्चन काय करायचं आहे, कव्हर करायचं. हे आपला हा पहिला पॉईंट झालेला आपला. जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही परत विचारा किंवा परत मला कॉलेजमध्ये येऊन भेटा, तुम्हाला परत इथे यायचं.